नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक गुरुकुल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे की एक्झॅक्टली AI चा वापर करून आपण प्रोफेशनल प्रेझेंटेशन कसं बनवू शकतोय. तर आज या ठिकाणी मी तुम्हाला दोन टूल्स इंट्रोड्यूस करून देणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये म्हणा किंवा तुमच्या कुठल्या कामासाठी म्हणा, तर तुम्ही त्याच्यासाठी प्रेझेंटेशन कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिलं जे टूल आहे आपल्याकडे त्याचं नाव आहे गुगल स्लाइड्स. तर इकडे जाऊन मी गुगल स्लाइड्सला क्लिक करतो. तर जेव्हा हे ओपन होईल तर या ठिकाणी सगळ्यात पहिले मी ह्या प्लस आयकॉनला क्लिक केलं आणि याच्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी आपल्याला काही नवीन फीचर्स ऍड झालेले दिसत आहे. समजा तुम्ही याआधी गुगल स्लाइड्स वापरला असेल, तुम्हाला माहितीच ते कसं वापरतात, पण आता इकडं नवीन प्रेझेंटेशन्स त्या ठिकाणी त्याने जनरेट करून दिले. तर इकडं क्रिएट पॉलिश स्लाइड्स फ्रॉम अ सिम्पल टेक्स्ट प्रॉम्प्ट, तर हे त्याचं नवीन फीचर त्या ठिकाणी ऍड झालेलं आहे. त्याच्यानंतर हे इन्फोग्राफिक्सचं नवीन फीचर त्या ठिकाणी ऍड झालेलं आपल्याला दिसतंय. तर हे दोन नवे फीचर्स वापरून आपण एक्झॅक्टली त्याच्यावर प्रोफेशनल स्लाइड कशी बनवायची हे आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी जाईल स्लाइड्स बीटावर, म्हणजे स्लाइड्सवर त्याला क्लिक केलं आणि इकडं मी त्याला प्रॉम्प्ट टाकेल. तर तो प्रॉम्प्ट काही अशा पद्धतीने राहील, जनरेट अ प्रेझेंटेशन ऑन AI किंवा असंच टाकूया जनरेट प्रेझेंटेशन ऑफ AI. ठीक आहे, आणि बघूया आता तो आपल्याला प्रेझेंटेशन बनवून देईल. तर सगळ्यात पहिली स्लाइड तुझी आपल्याला जनरेट करून देतोय या ठिकाणी. तो आपल्याला म्हणतोय की आपला प्रॉम्प्ट तेवढा क्लिअर नाहीये, तर त्याला परत एकदा क्लिअर करू. जनरेट स्लाइड्स ऑन AI ऑटोमेशन असं टाकून त्याला. तर आता बघूया, आता तो आपल्याला स्लाइड्स बनवून देईल. बेसिकली हे जे फीचर हे आहे त्यांनी इंटिग्रेट केलेलं, तर ते बेसिकली खूप नवीन फीचर आहे आणि ते अजून बीटा लेवलला आहे. त्याला अजून त्यांनी कम्प्लिटली पब्लिश नाही केलं, ते अजून टेस्टिंग मॉडेलला आहे. तर त्या ठिकाणी तो मल्टिपल एरर्स पण आपल्याला दाखवू शकतो. तर आता इकडे त्याने जनरेट केलेली आहे ही स्लाइड आपल्यासाठी, इन्सर्ट ॲज अ न्यू स्लाइड. तर ही बघा, ही त्याने मस्त पहिली स्लाइड आपल्याला बनवून दिली. ठीक आहे, मग आता मी याला म्हणतो जनरेट नेक्स्ट स्लाइड. तर इकडे तो आपल्याला पुढची स्लाइड पण बनवून देईल. तर बघूया आता पुढची स्लाइड तो कशी बनवतोय. तर त्याने आपल्याला ही एक स्लाइड बनवून दिली. आता तो आपल्याला एक पुढची स्लाइड पण बनवून देईल या ठिकाणी. तर त्याने दुसरी स्लाइड पण बनवून दिली आपल्याला, इन्सर्ट ॲज अ न्यू स्लाइड. तर हे बघा, ही त्याची पहिली स्लाइड, ही आपली दुसरी स्लाइड. तर अशा प्रकारे आपण आपल्याला काही टाकायची गरज नाही पडते की आपण त्याला टॉपिक प्रोव्हाइड करतोय ना, आपण त्याला सांगतोय की कशा पद्धतीने आपल्याला ते स्लाइड जनरेट करून हवी आहे ना, एक डिटेल प्रॉम्प्ट आपण त्याला देतोय. तो फक्त आपण त्याला काय करतोय की त्या ठिकाणी आपण त्याला एक प्रॉम्प्ट दिला की जनरेट अ प्रेझेंटेशन ऑन AI ऑटोमेशन. तो कंटिन्यू त्याच्या त्याच्या पद्धतीने सगळे टॉपिक्स अरेंज करत जाईल आणि अशा प्रकारे आपलं जे काही प्रेझेंटेशन राहील, समजा जर का तुम्ही एखादे कॉलेज स्टुडंट असाल आणि तुम्हाला समजा तुमच्या कॉलेजच्या एखाद्या प्रोजेक्टसाठी किंवा एखाद्या सेमिनारसाठी प्रेझेंटेशन बनवणं हवंय, तर या ठिकाणी तुम्ही हे गुगल स्लाइड्सचं बीटा व्हर्जन आपण यूज करू शकतोय AIचं. तर हे झालं एक टूल. आता दुसरं टूल मी तुम्हाला इंट्रोड्यूस करायच्या आधी आपल्याला सगळ्यात पहिले जावं लागतं चॅट जीपीटीवर. तर चॅट जीपीटीवर आपल्याला एक डिटेल प्रॉम्प्ट त्या ठिकाणी जनरेट करून घ्यावा लागतो, कारण कॅनव्हा आपण यूज करणार आहे आणि कॅनव्हावर जर का तुम्ही डिटेल प्रॉम्प्ट टाकला तर तो तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने प्रेझेंटेशन बनवून देतो. तर या ठिकाणी आता मी प्रॉम्प्ट कसा टाकेल ते बघा. सगळ्यात पहिले इथं टाकलं मी जनरेट अ प्रॉम्प्ट फॉर कॅनव्हा AI टू क्रिएट अ प्रोफेशनल प्रेझेंटेशन ऑन AI ऑटोमेशन. ठीक आहे, तर आता बघूया तो आपल्याला एक डिटेल प्रॉम्प्ट जनरेट करून देईल. तर या ठिकाणी तुम्ही हा पूर्ण प्रॉम्प्ट जो आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. तर आता मी हा पूर्ण प्रॉम्प्ट कॉपी करून घेतो.
ठीक आहे, तर आता हा प्रॉम्प्ट मी इकडं कॉपी करून घेतला आणि मग जायचं आपल्या कॅनवाच्या वेबसाईटवर. तर इथं मी जातो आता कॅनवा. ठीक आहे, कॅनवा. तर आता आपण बघूया की कॅनवाचा वापर करून आपण कशा पद्धतीने याच्यावर व्हिडिओ अपलोड, सॉरी नॉट व्हिडिओ, प्रेझेंटेशन कसं बनवू शकतोय. इकडं मी गेलो कॅनवा AI वर आणि इकडं लेफ्ट हँड साईडला तुम्हाला कॅनवा AI चा ऑप्शन भेटेल आणि कॅनवा AI वर क्लिक केल्यावर तुम्हाला इकडं तो सिम्पल प्रॉम्प्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आता कॅनवा आपल्याला डिटेलमध्ये ते प्रेझेंटेशन बनवून देईल. तर हे बघा, आता तो स्टार्ट करतोय त्याचं थिंकिंग. कॅनवा AI हे कम्प्लिटली फ्री आहे. तुम्ही अनलिमिटेड प्रेझेंटेशन याच्यावर बनवू शकताय आणि सगळ्यात भारी पद्धतीने ते डिझाईन्स आपल्याला प्रोव्हाइड करतं. तुम्ही जर का स्लाइड्स वापरलं गुगल स्लाइड्स, तर गुगल स्लाइड्सला कम्पेअर केलं कॅनवा सोबत, तर मी कॅनवा प्रेफर करेल. कारण कॅनवा हे अनलिमिटेड आहे. त्याच्यानंतर जे डिझाईन ते प्रोव्हाइड करतं, तर ते डिझाईन पण एकदम प्रोफेशनल असतात. सेकंड थिंग, ते फ्री आहे. गुगलचं जर का तुम्ही स्लाइड्स वापरलं, एका टाइम नंतर त्याला अपग्रेड करायची गरज पडते आणि त्याच्यामध्ये तेवढे क्रेडिट्स नसतात. तर जर का तुम्हाला खरोखर प्रेझेंटेशन बनवायचे असतील तर तुम्ही कॅनवा प्रेफर करू शकतात. तर हे बघा, आता तो डिझाईन फायनलाइज करताय आणि आता फायनलाइज डिझाईन झाल्यानंतर ते आपल्याला कशा पद्धतीने बनवून देईल ते आपण बघूया. तर हे बघा, आपलं जनरेट झालेलं आहे ऑलमोस्ट. ठीक आहे, ओके. तर आता AI ने आपल्याला कम्प्लीट डिझाईन रेडी करून दिलंय आणि इकडे त्याने स्ट्रक्चर पण एक्सप्लेन केलेलं आहे, कम्प्लीट स्ट्रक्चर, टायटल स्लाइड. ठीक आहे, फ्युचरिस्टिक AI बॅकग्राऊंड. आणि आता ह्या स्लाइडवर आपल्याला क्लिक करायचं. 16 स्लाइड्स आहेत टोटल. तर इकडे आपण क्लिक केलं आणि त्याला यूज कॅनवा एडिटर मध्ये जाऊन आपण त्याला एडिट करू शकतोय. तर या ठिकाणी आता आपलं कॅनवा एडिटर सुरू होत आहे. तर आता या कॅनवा एडिटर मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले टायटल दिसतंय आणि हा कम्प्लीट एडिटर विंडो, जर का तुम्ही याआधी कॅनवा वापरला असेल तर तुम्हाला माहित असेल. तर इकडे गेल्यानंतर आपल्याला इकडं टेक्स्टचा ऑप्शन दिसतोय लेफ्ट हँड साईडला. इकडं टेक्स्ट आपण आपल्या पद्धतीने यूज करू शकतोय. या ठिकाणी समजा आता मला माझं नाव द्यायचंय, क्रिएटेड बाय टेक गुरुकुल, असं नाव देतो ना. टेक गुरुकुल. ठीक आहे, तर इकडं आपलं टायटल किंवा समजा तुम्ही स्टुडंट असाल, तुमच्या ग्रुप मेंबर्सचे नावं वगैरे, तर तुम्ही या ठिकाणी त्याला एडिट पण करू शकताय. आणि एकदा का तुमचं प्रेझेंटेशन फायनल रेडी झालं, आता कॅनवाने आपल्याला किती छान पद्धतीने बनवलंय ते आपण एकदा प्रिव्ह्यू करून बघू. तर हे बघा, हे त्याने बनवलं प्रेझेंटेशन आहे. तर स्टार्टिंग पासून आपण बघूया. तर सगळ्यात पहिले, हाऊ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन रिव्हॉल्युशनराइज इन इंडस्ट्रीज, तर त्याने ते आपल्याला एक्सप्लेन करून दिलं. इंट्रोडक्शन टू AI ऑटोमेशन, त्याने आपल्याला AI ऑटोमेशन कसं असतं ते पण एक्सप्लेन केलेलं आहे डिटेलमध्ये. त्याच्यानंतर इव्हॉल्युशन ऑफ ऑटोमेशन, ऑटोमेशनचं इव्हॉल्युशन कसं झालं ते पण त्याने सांगितलंय. त्याच्यानंतर कोर टेक्नॉलॉजीज कोणत्या कोणत्या यूज होतात. त्यानंतर त्याने सांगितलंय हाऊ ऑटोमेशन वर्क्स, ऑटोमेशन वर्क कसं करतंय त्याने पण ते एक्सप्लेन केलेलं आहे. ऍप्लिकेशन ऑफ AI ऑटोमेशन. तर कम्प्लीट त्याने आपल्याला एक सेमिनार मध्ये जे टॉपिक्स आपण एक्सप्लेन करतो, जर का तुम्ही शिक्षक असाल आणि तुम्हाला जर का टॉपिक वर प्रेझेंटेशन बनवायचं असेल तर AI चा यूज करून तुम्ही कॅनवावर कम्प्लीट प्रेझेंटेशन रेडी करू शकताय. त्याचं बॅकग्राऊंड, त्याचे जे स्टाईल वगैरे जे असतं, फॉन्ट स्टाईल वगैरे सगळं पण एकदम अट्रॅक्टिव्ह आहे फ्युचरिस्टिक पद्धतीने. आणि त्याने 16 स्लाइडचं हे कम्प्लीट प्रेझेंटेशन आपल्याला बनवून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कॅनवाचा वापर करून कम्प्लीट प्रेझेंटेशन बनवू शकताय आणि त्याला एडिट करू शकताय. त्यातल्या त्यात जर का तुमचं प्रेझेंटेशन तुम्हाला डाउनलोड करून हवं असेल तर इकडं राईट हँड साईडला तुम्हाला शेअरचा ऑप्शन दिसतो आणि शेअर करताना तुम्ही खाली हा डाउनलोडचा ऑप्शन बघू शकताय आणि या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर ते तुम्हाला स्टँडर्ड PDF, PPT या फॉर्मॅटमध्ये कम्प्लीट डाउनलोड करून पण मिळतं. तर जर का मी तुम्हाला प्रेफर करेल की जर का तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायला कोणतं टूल यूज करायचं असेल तर मी कॅनवा प्रेफर करेल. कारण कॅनवा हे फ्री आहे. त्याच्यानंतर स्पीड पण कॅनवाचा चांगला आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याला अनलिमिटेड स्लाइड्स त्या ठिकाणी बनवू शकताय आणि तुम्ही त्याला जसं एक्सप्लेन कराल तशा पद्धतीने तो आपल्याला प्रेझेंटेशन बनवून देईल. फक्त इथं त्याला एक डिटेल प्रॉम्प्ट द्यावा लागतो. तो प्रॉम्प्ट आपण ChatGPT यूज करून बनवू शकतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा.